इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेबद्दल अभ्यास करणार आहोत. 1918 साली झालेला खेडा सत्याग्रह. ही घटना समजून घेण्याआधी खेड्याबद्दल जाणून घेऊ. खेडा गुजरातमधील एक लहान जिल्हा. त्या काळात खेडा बॉम्बे प्रांताचा एक भाग होता. या जिल्ह्यातील जवळजवळ सर्व लोक शेतीवर अवलंबून होते. हे लोक पाटीदार जमातीमधून यायचे. ही पाटीदार जमात त्यांच्या शेती करण्याच्या पद्धतीमुळे लोकप्रिय होती. खेडा जिल्हा सुद्धा सुपीक जमीन असलेला प्रदेश होता. या भागातील जमीन तंबाखू आणि कापूस लागवडीस अनुकूल होती. पण 1899 मध्ये आलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पन्न घटलं होतं. खेडा जिल्ह्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती. शेतकऱ्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली होती. या परिस्थितीमुळे काही शेतकऱ्यांनी स्थलांतर केलं तर काहींनी मजुरी सुरू केली. खेड्यामागचं संकट काही जात नव्हतं. पुन्हा 1918 मध्ये खेड्यामध्ये दुष्काळ पडला. आणि यातच 1918 मध्ये प्लेगची साथ सुद्धा भारतात आली होती. एकट्या खेड्यामधून 17,000 लोक प्लेगमुळे आपले प्राण गमावले. आणि यावरून या भागातील शेतकऱ्यांची अवस्था आपल्या डोळ्यासमोर आलीच असेल. दुसरीकडे ब्रिटिश सरकारने आपले अधिकारी खेडा प्रांतात नेमले होते. त्यांना खेड्यामधील शेतजमिनीचे आणि शेती उत्पादनाचे परीक्षण करण्यास सांगितले होते. या परीक्षणातून या अधिकाऱ्यांनी निष्कर्ष काढला. खेड्यामधील शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनामुळे जास्त कर दिला पाहिजे. त्यांनी महसुलात 23% वाढ केली. हा निर्णय शेतकऱ्यांच्या विचाराच्या पलीकडचा होता. या निर्णयाचा शेतकऱ्यांनी विरोध केला. 1899 मध्ये आलेले नैसर्गिक संकट, त्यामुळे झालेले शेतीचे नुकसान, 1918 मध्ये आलेली प्लेगची साथ, यामुळे शेतकरी आधीचाच महसूल देण्यास असमर्थ होता. तर हा वाढलेला महसूल शेतकऱ्यांनी कुठून द्यायचा? काही स्थानिक पुढाऱ्यांनी या शेतकऱ्यांच्या व्यथांना सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्नही केला, पण अपयश आले. यानंतर हे लोक गुजरात सभेकडे पोहोचले. गुजरात सभेचे अध्यक्ष होते गांधीजी. पण त्यावेळी गांधीजी अहमदाबादमध्ये गिरणी कामगारांच्या संपात व्यस्त होते. पण ही नाजूक परिस्थिती गांधीजींना कळवणे आवश्यक होते. सभेने गांधीजींना खबर पोहोचवली. सरदार पटेल त्यावेळी गुजरात सभेचे सचिव होते. सरदार पटेलांना गांधीजींनी 1917 मध्ये गुजरात सभेमध्ये येण्याचा सल्ला दिला होता. या प्रकरणात गांधीजींनी पटेलांना पत्र लिहिलं. त्यामध्ये त्यांनी सरदार पटेलांना स्वतः खेडा आणि आजूबाजूच्या भागात जाऊन शेतकऱ्यांचा आणि शेत जमिनीचा सर्वे करण्यास सांगितलं. यानंतर जो अहवाल येईल त्या अहवालावर आधारित शेतकऱ्यांच्या मागणीला म्हणजे नवीन महसूल रचनेला मागे घेण्याचा प्रस्ताव तयार करून ब्रिटिश सरकारला देण्याचा संदेश दिला. सरदार पटेलांसोबत यामध्ये नरहरी पारेख, मोहनलाल पांड्या आणि अब्बास तायेबजी होते. या सर्वांनी खेडा आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीला, त्यांच्या मागणीला, त्यांच्या शेती उत्पादनाच्या परिस्थितीला समजून घेतलं. त्यांनी नैसर्गिक संकट, दुष्काळ आणि प्लेगची साथ यामुळे झालेल्या नुकसानाचे पुरावे एकत्रित केले. यावरून त्यांना ब्रिटिश सरकारला पटवून द्यायचं होतं की शेतकरी वाढलेला महसूल भरण्यास असमर्थ आहे. यानंतर सरदार पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या घटनांचा एक अहवाल तयार केला. त्यावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या आणि हा अहवाल ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला. यामध्ये त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये खेड्यामधील शेतकरी जगत आहेत त्या परिस्थितीत ते महसूल भरू शकत नसल्याने महसूल कमी करावा अशी मागणी केली होती. यामध्ये त्यांनी केलेल्या पाहणीनुसार जितके सरासरी उत्पादन या शेतीमधून शक्य आहे त्यापैकी 1/4 फक्त उत्पादन झाल्याचे समोर आले आहे. ब्रिटिशांच्या जमीन महसूल नियमानुसार जर शेती उत्पादन सरासरी उत्पादनाच्या 1/4 झाले असेल तर शेतकऱ्यांचा पूर्णपणे जमीन महसूल माफ होतो. याचा सुद्धा उल्लेख या अहवालामध्ये केला होता. पण याचा काही उपयोग झाला नाही. ब्रिटिश अधिकाऱ्याने हा प्रस्ताव फेटाळला. त्यांच्या मागणीला अमान्य केलं. यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ब्रिटिश सरकारने सुद्धा दुष्काळ, प्लेगची साथ आल्यामुळे शेती उत्पादनाचा सर्वे केला आहे आणि सरकारच्या सर्वेनुसार खेडा जिल्ह्यात कोठेही शेतीचे नुकसान झाले नाही आणि शेती उत्पादन तर 1/4 पेक्षा खूपच जास्त आहे. यामुळे सरकारच्या अहवालानुसार महसूल माफ तर होणारच नाही असे उत्तर त्यांनी दिलं. यानंतर गांधीजी स्वतः खेड्यामध्ये आले आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला निवेदन दिलेले पाहिले. गांधीजींनी खेड्यामधील जनतेला सांगितलं, ब्रिटिश सरकारने आपल्यावर अन्याय केला आहे. आपण याच्या विरुद्ध आवाज उठवू. आता गांधीजींनी आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सत्याग्रह करण्याची घोषणा केली. कोणताही शेतकरी इथून पुढे ब्रिटिश सरकारला महसूल भरणार नाही असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केलं. पण यामुळे शेतकऱ्यांची जमीन ब्रिटिश सरकार काढून घेऊ शकते याची भीती शेतकऱ्यांना होती. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याइतपत ब्रिटिश सरकारची मजल होती. पण यालाच सत्याग्रह म्हणतात असे गांधीजींनी शेतकऱ्यांना सांगितलं. शेवटी ब्रिटिश सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय पर्याय नसेल असा गांधीजींना विश्वास होता. यानंतर गांधीजींनी या उठावकर्त्यांना एक अट सांगितली.
जमिनी काढून घेतल्या, तुरुंगात जरी जावं लागलं तरी कोणताही उठाव करता हिंसा करणार नाही. शेतकऱ्यांना गांधीजींच्या नेतृत्वावर विश्वास होता. त्यांनी या अटीला मान्य केलं. आता खेडा सत्याग्रह सुरू झाला. यानंतर महसूल न दिल्याने शेतकऱ्यांच्या ब्रिटिश सरकारने जमिनीसोबत त्यांची जनावरे सुद्धा काढून घेतली. त्यांना तुरुंगात सुद्धा टाकण्यात आलं. पण गांधीजींच्या अटीमुळे एकाही शेतकऱ्याने हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. हा लढा पूर्णपणे अहिंसक आणि शिस्तप्रिय होता. पण खेडा प्रांतात असेही मोठे जमीनदार होते ज्यांनी सरकारला वाढीव महसूल दिला होता. पण बहुसंख्य शेतकरी गांधीजींच्या सत्याग्रहात सहभागी होते. अखेर ब्रिटिश सरकारला या सत्याग्रहामुळे माघार घ्यावीच लागली. यानंतर जे शेतकरी जमीनदार श्रीमंत आहेत त्यांनीच सरकारला महसूल द्यावा असा निर्णय ब्रिटिश सरकारने घेतला आणि या गरीब शेतकऱ्यांचा महसूल माफ केला गेला. याचबरोबर याआधी महसुलात वाढ केली होती त्याला सुद्धा रद्द करण्यात आलं आणि सत्याग्रहादरम्यान जप्त केलेली शेतकऱ्यांची मालमत्ता परत करण्यात आली. तर हा होता खेडा सत्याग्रह. आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल.